उपघटक बेरजेची शाब्दिक उदाहरणे. कृती 1. सन 2024 मध्ये निसर्गप्रेमी व्यक्तींनी विविध प्रकारचे वृक्ष लावले आहेत. त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे. माहितीवरून प्रश्नाची उत्तरे लिही. म्हणजे इथे आपल्याला असे सांगितले आहे की 2024 मध्ये काही निसर्गप्रेमी व्यक्ती होती, त्यांनी विविध प्रकारची वृक्षे लावली होती आणि त्याची माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. त्या माहितीवरून आपल्याला खालील दिलेल्या प्रश्नाची उत्तरे सोडवायची आहेत. चला तर पहिला प्रश्न पाहूयात. निसर्गप्रेमी व्यक्तींनी पेरूची व वडाची मिळून एकूण किती झाडे लावली? म्हणजे इथे आपल्याला असे सांगितले आहे, विचारलेले आहे की निसर्गप्रेमी व्यक्ती जी होती म्हणजे निसर्गावर प्रेम करणारी, तर त्या व्यक्तींनी एकूण पेरूची व वडाची मिळून झाडे किती लावली? तर ही आहेत पेरूची झाडे आणि ही आहेत वडाची झाडे. याची आपण बेरीज करूया, त्यानंतर आलेले उत्तर आपण इथे लिहूयात. बेरीज करण्यासाठी मी इथे एक पान घेतलेले आहे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता. तर आधी आपण पेरूची संख्या लिहूया लावलेल्या झाडांची. तर ती आहे पहा 92,608 अधिक वडाच्या झाडाची 60,060. अशा प्रकारे आपल्याला इथे आता बेरीज करायची आहे. 8 आणि 0 8, 6 आणि 0 6, 6 आणि 0 6, 2 0 6 सॉरी 2 आणि 0 2, 9 आणि 6 15. अशा प्रकारे आपल्या इथे उत्तर आलेले आहे 1,52,668. हे आहे उत्तर आपले. म्हणून हे उत्तर आपण इथे लिहूयात. चला लिहूयात 1,52,668. अशा प्रकारे आपले पहिले उदाहरण इथे सोडवणं झालेले आहे. आता आपण दुसरे पाहूया. सर्वात जास्त कोणत्या प्रकारची झाडे लावली? म्हणजे इथे आपल्याला विचारले आहे की सर्वात जास्त कोणत्या प्रकारची झाडे लावली? तर चला पाहूया. हे आहेत 60,060, हे 20,625, हे 8,715, हे 7,299, हे 3,450, हे 36,244, हे 81,004 आणि हे आहेत 92,608. जे की सर्वात जास्त आहेत. म्हणजे सर्वात जास्त कोणत्या प्रकारची झाडे लावली? तर पेरूची. तर आपण इथे लिहूया सर्वात जास्त कोणत्या इथे मला पेरूची लिहायची होती, मी कोणत्या लिहिले? पेरूची झाडे लावली. अशा प्रकारे आपण दुसरे उदाहरण सुद्धा सोडवलेले आहे. आता आपण तिसरे उदाहरण पाहूया. कोणत्या दोन प्रकारच्या झाडांची बेरीज 29,340 येते? तर आपल्याला इथे विचारले आहे की कोणत्या दोन झाडांची बेरीज मिळून 29,340 येते? तर आपण विचार केला तर या आणि या दोन झाडाची मिळून बेरीज 29,340 येते. आपण एकदा गणित करून पाहूया.
जर बरोबर आले तर इथे लिहूया, नाहीतर दुसरे पाहूया. तर चला आधी आपण या दोघांची बेरीज करून पाहूया की खरंच 29,340 याचे उत्तर येते का. चला पाहूया. बेरीज मी पानावर करत आहे, तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असेल त्यावर करू शकता. तर चला आपण सीताफळ आणि जांभूळ या दोघांची बेरीज करून पाहूया. आता जांभूळची करूया. 20,625 अधिक 8,715. चला आता याची बेरीज करूया. 5 आणि 5 10, हातच्या साले 1, 2 आणि 1 3, हातच्याचे 1 4, 7 आणि 6 13, हातचा आला 1, 8 आणि हातच्याचा 1 9 आणि 2 आणि 0 म्हणजे काहीच नाही 2. याचे उत्तर आले 29,340, जे की उत्तर आहे. म्हणजे आपले उत्तर आले जांभूळ आणि सीताफळ. कोणत्या दोन प्रकारच्या झाडांची बेरीज 29,340 आहे. तर असे आपल्या उत्तर लिहायचे आहे की जांभूळ व सीताफळ या दोन प्रकारच्या झाडांची बेरीज 29,340 येत आहे. तर चला आपण इथे उत्तर लिहूयात. चला लिहूया उत्तर. जांभूळ व सीताफळ या दोन प्रकारच्या झाडांची बेरीज 29,340 आहे. अशा प्रकारे मी इथे उत्तर लिहिलेले आहे, तुम्ही सुद्धा लिहा. आता आपण 14 प्रश्न पाहूया. सन 2024 मध्ये लावलेल्या झाडांची एकूण संख्या किती. म्हणजे आपल्याला इथे असे विचारले आहे की सन 2024 मध्ये लावलेल्या एकूण झाडांची संख्या किती आहे. त्यासाठी आपल्याला इथे एकूण झाडांच्या संख्येची बेरीज करावी लागेल. त्यानंतर आलेले उत्तर इथे लिहावे लागेल. तर चला सर्व झाडांची एकूण मिळून बेरीज किती होते ते पाहूया. तर पहिल्यांदा आपण जांभूळ या झाडाची संख्या लिहूया, जी आहे 20,625 अधिक सीताफळ लिहूया आता 8,715. 8,715 अधिक चिकू 7,299 अधिक आवळा 3,450. 3,450 अधिक 36,244 आंब्याची. 36,244 अधिक पिंपळाची 81,004. 81,004
अधिक 92,608 पेरूची 92,608 अधिक 60,060 वडाची 60,060. अशा प्रकारे इथे आपण गणित मांडलेले आहे. हे खूप मोठे आहे, पण आपल्याला याचे उत्तर काढावे लागेल. तर चला आपण आता उत्तर लिहूया. 5 आणि 5 10, 10 आणि 9 19, 19 आणि 4 23, 23 आणि 4 27, 27 आणि 8 35. तर चला इथे 5 लिहूया आणि हातच्या 3 आले ते आपण मनात पकडूयात. हातच्याचे 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 9 15, 15 आणि 5 20, 20 आणि 4 24, 24 आणि 6 किती झाले तर 30. हातच्या साले 3 मनात पकडूयात. 3 आणि 6 हातच्याचे 3 आणि 6 9, 9 आणि 7 16, 16 आणि 2 18, 18 आणि 4 22, 22 आणि 2 24, 24 आणि 6 30. हातच्या साले 3 मनात पकडूयात. हातच्याचे 3 आणि 8 11, 11 आणि 7 18, 18 आणि 3 21, 21 आणि 6 27, 27 आणि 1 28, 28 आणि 2 30. 3 आले हातच्याचे मनात पकडूया. हातच्याचे 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 16 आणि 9 25, 25 आणि 6 31. इथे 31 लिहूया आणि आपले उत्तर इथे झालेले आहे. आणि हे उत्तर आपल्याला आता लिहायचे आहे. उत्तर आलेले काय आहे 3,10,005 हे आपले उत्तर आले आहे. आपण इथे लिहूयात 3,10,005. अशा प्रकारे इथे आपण उत्तर लिहिलेले आहे. आता आपल्याला 5वा प्रश्न पाहायचा आहे, जो की शेवटचा आहे. सर्वात कमी झाडे कोणत्या प्रकारची आहेत? तर सर्वात कमी जी झाडे आहेत ती आवळ्याची आहेत, जी सर्वात कमी आहेत 3,450. म्हणून आपण उत्तर लिहूयात सर्वात कमी झाडे आवळ्याची आहेत. अशा प्रकारे आपल्याला इथे उत्तर लिहायचे होते. आपण इथे उत्तर लिहिलेले आहे आणि आपली कृती क्रमांक 1 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया, जी की पुढच्या पानावर आहे.